विधानसभा साप्ताहिक समालोचन. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील महत्त्वाची विधेयकं, प्रस्तावांवरील चर्चा, अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेसह लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्नांवर विधानसभेत चर्चा झाली. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत मांडण्यात आलं. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात हे विधेयक मांडताना धर्मस्वातंत्र्याचं रक्षण करणं, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात येत असल्याचं सांगितलं. आमिष दाखवून, जबरदस्ती करून, फसवणूक करून, दिशाभूल करून केलेलं वैयक्तिक किंवा सामूहिक धर्मांतर रोखणं हा या विधेयकाचा हेतू आहे. धर्मांतरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना 60 दिवसांची नोटीस देणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. तर बेकायदेशीर धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना कमाल 10 वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही पुराव्याविना सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना अशा प्रकारच्या बदनामीचा अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या संदर्भातील कायद्यात बदल किंवा नवीन तरतुदी करण्याची आवश्यकता आहे का, याच्या पडताळणीसाठी राज्याचे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर आणि राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. अडचणीच्या स्थितीतही मार्ग काढण्याची क्षमता महाराष्ट्राकडे आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी सातत्याने आर्थिक शिस्त पाळली. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना त्यांच्याप्रमाणेच शिस्त पाळली असून महत्त्वाच्या गोष्टींमध्ये कमतरता होणार नाही याचीही काळजी घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला दिलेल्या उत्तरात सांगितलं. राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण 18.2% इतके योग्य निकषात बसणारे आहे. कर्जाचा आकडा सांगताना उत्पन्न वाढल्याचेही विरोधकांनी पाहावे असं ते म्हणाले. राजकोषीय तूट 3% आत असली पाहिजे. महाराष्ट्राने लाडकी बहीण, शेतकरी मोफत वीज योजना राबवूनही राजकोषीय तूट 2.78% पर्यंत रोखण्यात यश मिळवलं आहे. महसुली तूट 1% आत ठेवण्यात यश आलं आहे. महसुली जमा 2013-14 साली 1,55,000 कोटी होती. आता 6,16,000 कोटींवर पोचली आहे. भांडवली खर्च 2 लाख कोटी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे उर्वरित निकष लवकरच घोषित करण्यात येतील, पण ते काही फार कठोर नसतील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यंदाचा ICC T20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडला आणि तो एकमतानं मंजूर झाला. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता अदा करण्यासाठी बँक खातं अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र राज्यातील 50 लाख महिलांचं बँकेत खातंच नसल्याचं या निमित्ताने समोर आल्यानंतर या 50 लाख महिलांचं बँक खातं उघडण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं मांडलेल्या प्रस्तावावर त्या बोलत होत्या. राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण मुलींना मोफत देण्याचा निर्णय या अगोदरच सरकारनं घेतला आहे. मात्र त्यानंतरही अनेक महाविद्यालयांमध्ये मुलींकडून फी आकारली जात असल्याचं निदर्शनास आलं असून यापुढे अशा प्रकारे शिक्षण शुल्क आकारणाऱ्या कॉलेजांची मान्यता रद्द करण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात केली. तसंच अतिरिक्त शुल्काच्या माध्यमातून विद्यार्थिनींची फसवणूक केली जात असून यापुढे अतिरिक्त शुल्कही फी नियामक समितीच्या अखत्यारीत आणण्यात येणार असल्याचंही मंत्री पाटील यांनी सांगितलं. राज्यातील मुलींना शैक्षणिक तसंच परीक्षा शुल्क माफी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात रईस शेख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शुल्क निश्चित करणाऱ्या शुल्क नियामक प्राधिकरण अर्थात FRA ची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात केली. महेश शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेत त्यांनी ही घोषणा केली. तसंच जर या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं आढळलं तर विशेष तपास पथकाची नियुक्ती सरकार करेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राज्यात खतांचा आवश्यक साठा उपलब्ध असल्याची ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभागृहात दिली. राज्यात सध्या 39,79,000 मेट्रिक टन इतका खत साठा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. आखाती देशातल्या युद्धस्थितीमुळे राज्यातील खतांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन 90% जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करू नये अशा सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सभागृहात दिली. संदीप क्षीरसागर आणि मोनिका राजळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरावेळी ते बोलत होते. अनेक वेळा भूसंपादन आणि वनजमिनींच्या अडचणींमुळे प्रकल्पांना विलंब होऊन प्रकल्पाचा खर्च वाढतो, त्यामुळे या सूचना दिल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. विधान परिषद साप्ताहिक समालोचन. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा ही सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या आठवड्यात विधान परिषदेत केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सादर झालेल्या प्रस्तावावरच्या विशेष चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली असून प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्याची परवानगी देण्यात आल्याचं सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितलं. लवकर या लवकर जा या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातल्या महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटं आधी कामकाज करतील तितकीच मिनिटं संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच सुमारे 30 मिनिटांची सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असंही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या. T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मांडला. तो सर्वानुमते पारित झाला. मुंबई आणि आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून संबंधित कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. परिवहन विभागाने राज्यभरातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना बेकायदा बाईक टॅक्सी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पथकांमार्फत तपासणी करून दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एप्रिल 2024 पासून आतापर्यंत 130 दुचाकी वाहनांवर सुमारे 33 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्या आत करण्यात येईल. तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी दिली. पत्रकारांशी संबंधित विषय विविध खात्यांशी संबंधित असल्याने याबाबत सर्व विभागांची एक संयुक्त बैठक येत्या अधिवेशनाच्या आत घेण्यात येईल. त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्याचं आश्वासन शेलार यांनी दिलं. अनुदानित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच त्यांचे कुटुंबीय यांना वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन विचार करेल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यात 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात येत असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. प्रत्येक कार्यालयात 13 पदं याप्रमाणे 143 पदांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, बुलढाणा, नागपूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी ही कार्यालयं असतील. त्याविषयीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा वाहतुकीसाठी मार्गदर्शक तत्त्व तयार करून ती लागू करण्यात येतील अशी घोषणा खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राजुरा तालुक्यातल्या कोळसा खाणीतून ये जा करणाऱ्या कोळशाच्या वाहनांनी नियम पालन करावं यासाठी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला सूचना देण्यात येतील. तसंच भरारी पथकांची नेमणूक करून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या सूचना देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री टाकणं तसंच ही ताडपत्री कुठल्या प्रकारची असावी
याविषयी पर्यावरण विभागाशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री देसाई यांनी दिलं. तसंच या वाहनांवर पोलीस दलाचं लक्ष असावं यासाठी GPS प्रणाली बसवण्याबाबतही विचार करण्यात येईल असं ते म्हणाले. एसटीमध्ये 17,742 कर्मचाऱ्यांची महाभरती करण्यात येईल. यात सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. महामंडळात चालक आणि वाहकांची भरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला असून त्यांची मंजुरी आल्यावर ही भरती करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. एसटी महामंडळ सध्या तोट्यात असून ते फायद्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटी बस विकत घेण्यात येत आहेत. यावर्षी जवळपास 5,000 बस विकत घेण्यासाठी निविदा जारी करण्यात आल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू असून त्यामध्ये कुठल्याही प्राचीन मंदिराला धक्का बसणार नाही अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. शहराच्या विकास आराखड्याचं काम सुरू असून ते अंतिम नाही. त्यावर जनतेकडून सूचना हरकती मागवण्यात येत असून त्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल असंही ते म्हणाले. रायगड जिल्ह्यात शिरढोण इथं कामगारांसाठी रुग्णालय उभारण्यासाठी येत्या 1 महिन्यात जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. रुग्णालयाच्या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. तसंच रत्नागिरीच्या लोटे MIDCत कामगार रुग्णालय उभारण्यासाठी जागा देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं कदम यांनी सांगितलं. भूमिहीनांना घरं देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत घरं उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र देशात अग्रेसर असून आजवर 1,75,423 भूमिहीनांना घरं बांधून देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसंच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाच्या रकमेत वाढ करण्यासाठी राज्य शासनातर्फे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र शासन सध्या 1,20,000 रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलाला देत असलं तरी त्यात राज्य शासनाने अधिकचा निधी उपलब्ध करून एकूण 2,10,000 रुपयांचा निधी देण्यात येत आहे. आगामी आर्थिक वर्षातही या योजनेसाठी राज्य शासनाकडून मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गुंठेवारी नियमितीकरणासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींची पूर्तता करणे आवश्यक असून संबंधित निकष पूर्ण करणाऱ्या प्रस्तावांनाच मंजुरी दिली जाते. आवश्यक कागदपत्र किंवा तांत्रिक अटी पूर्ण न झाल्यास संबंधित प्रस्ताव नाकारले जातात. त्यामुळे गुंठेवारी विकास नियमित करण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्य शासनाने 30 एप्रिल 2001 पासून संपूर्ण महाराष्ट्रात गुंठेवारी विकास नियमितीकरणाचा अधिनियम लागू केला असून त्यानुसार पुणे महानगरपालिकेने शहर सुधारणा समितीमार्फत 12 फेब्रुवारी 2021 रोजी ठराव करून गुंठेवारी विकास नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात आतापर्यंत 1,133 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 40 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. 731 प्रस्ताव नाकारण्यात आले असून 327 प्रस्तावांवर सध्या कार्यवाही सुरू आहे अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशात पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. या समितीत मुंबई महानगर प्रदेशातले आमदार आणि विधान परिषद सदस्यांचा समावेश असेल. ही समिती 90 दिवसात अहवाल सादर करेल. या अहवालानुसार पार्किंग धोरण राबवण्यात येईल असं सामंत म्हणाले. महाराष्ट्र राज्य तेल बियाणे वाणिज्य आणि औद्योगिक महामंडळाच्या मालकीच्या अमरावती इथल्या 25 एकर मोकळ्या जागेची विक्री थांबवण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला विनंती करण्याचं आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. कॉटन फेडरेशन बरखास्त करण्याची मागणी मंत्र्यांनी फेटाळून लावली.